नमस्कार मित्रांनो, आपली स्वारी कोणाच्या दारी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मागच्या आठवड्यामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवरती अपघात झाला होता। त्या कारणाने ट्रॅफिक खूप जाम लागलं आणि ट्रॅफिक जेव्हा ही पुणे मुंबई घाटामध्ये जाम लागतं तर सगळ्यात जास्त मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या घाटामध्ये त्या रोडला सगळ्यात जास्त बंद पडतात त्या व्हाईट प्लेटच्या गाड्या। क्लच प्लेट ओढतात, लगेच गाडी बंद पडते। गाडी तुमची कितीही भारी असू द्या, XU असू द्या, 10, 20, 50 लाखाची गाडी असू द्या, 50 अक्षरच्या 50 फुटावरती मागच्या आठवड्यात गाड्या साईडला बंद पडलेल्या होत्या। याचं एकमेव कारण काय आहे की तुम्ही घाटामध्ये चढायला हाफ क्लचवरती गाडी चालवतात। एकतर तुम्हाला अनुभव नसतो, 15, 8, 10 दिवस तुमची गाडी पार्किंगला असते। शनिवार रविवार आला, मोठा विकेंड आला की चालले फिरायला। मग त्यामध्ये काय होतं की तुम्हाला अनुभव नसल्यामुळे घाटामध्ये तुम्हाला वाटतं गाडी वापस रिटर्न जाईल, पाठीमागे येईल, तर त्यामुळे तुम्ही काय करता, कंटिन्यूली हाफ क्लच ठेवतात आणि गिअरमध्ये असतात ब्रेक किंवा रेस आणि हाफ क्लच गाडी म्हणजे तुम्ही धरून ठेवतात, व्हायब्रेट होत असते गाडी आणि AC चालू असतो सगळ्यात मेन कारण। मग याच्यामध्ये काय होतं, तुमचा क्लच प्लेट 10 ते 15 मिनटं हे जर चालू राहिलं, तुमचं हाफ क्लच रेस AC चालू, 15 मिनटं जरी तुम्ही हाफ क्लच गाडीवर चालवली की तुमचा क्लच प्लेट लगेच वास येतो आणि लगेच जळून जाते आणि गाडी आपली बंद होते। हे मेन कारण आहे। तुम्ही हाफ क्लचमध्ये करू नका, सरळ पहिला गिअर टाका। अंतर दोन्ही गाड्यांमध्ये जास्त गॅप झाला की लगेच क्लच सोडून आपलं पहिला गिअरमध्ये गाडी पूर्ण क्लच सोडून द्यायचा। गाडीजवळ गाडी आली, न्यूटन करायचे, हँडब्रेक ओढायचा, क्लचवरनं पाय काढून साईडला ठेवायचा। या कारणामुळे काय होतं हे आता तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की जेव्हा पण ट्रॅफिक लागतं मुंबईहून पुण्या साईडला जाण्यासाठी एक्सप्रेसवेवरती घाटामध्ये, तर कॅब ह्या जास्त बंद पडत नाही। 99% कॅब ह्या बंद पडत नाही, कितीही ट्रॅफिक लागू द्या। कारण की आम्हाला सवय, प्रत्येक कॅबवाल्याला माहिती आहे ट्रॅफिकमध्ये गाडी कशी चालवायची, त्यामुळं कॅब ही बंद पडत नाही। सगळ्यात जास्त बंद पडतात व्हाईट प्लेटच्या गाड्या। मी सांगितलं तसं करा, हाफ क्लचवरती गाडी चालवू नका, तुमची गाडी बंद पडणार नाही। नवीन अक्षरशः नवीन गाड्या बंद पडतात। शुक्रवारी रात्री जर तुम्ही बघितलं, घाट जर जाम असला फुल, तर व्हाईट प्लेटच्या गाड्या कमीत कमी 15 ते 20 गाड्या तर तुम्हाला बंद पडल्या साईडला लागलेल्या दिसतात। हाफ क्लचमध्ये गाडी चालवू नका, तुमच्या गाडीला काही होणार नाही। गाडी पहिला गिअर टाकायचा, गाडी सोडायची, ट्रॅफिक लागलं क्लचवरला पाय काढायचा, गाडी न्यूटन करायची, ब्रेक दाबून थांबायचं आणि AC शक्यतो ट्रॅफिकमध्ये बंदच ठेवायचा, जेणेकरून इंजिनला लोड येत नाही। जेवढं तुमचं इंजिन हाफ क्लचनं गरम होतं त्याच्या दुप्पट तुमचं AC चालू आणि हाफ क्लच हे लगेच, जिथं 20 मिनटं तुमची क्लच प्लेट जाणार आहे तिथं 10च मिनटात तुमची क्लच प्लेट गरम होऊन जळून जाते। त्याच्यामुळे तर तुम्ही काळजी करा आणि मी सांगितले तसं करा। ओके, धन्यवाद। अशाच माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला गाडीविषयी रिलेटेड सगळे तुम्हाला सांगण्यात येईल। धन्यवाद।